नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अकाउंट विषय पाहणार आहोत. त्याच्यातील पहिला चॅप्टर पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर पार्टनरशिप म्हणजे काय ते बघू. पार्टनरशिप म्हणजे काय, एकापेक्षा जास्त दोन व्यक्ती असतात त्याला पार्टनरशिप म्हणतात, लक्षात ठेवा. मग तुम्ही 3 बी पार्टनर घेऊ शकता, 4 बी पार्टनर घेऊ शकता, पण एक नाही, त्याला एक जो बिझनेस करतो त्याला काय म्हणतात, सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणतात. काय म्हणतात, सोल ट्रेडिंग कन्सर्न. जे एकटा बिझनेस करतो त्याला सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणतात. आणि एकापेक्षा जास्त पर्सन जर का बिझनेस करतात एकाच फर्ममध्ये, जर एकापेक्षा जास्त पर्सन बिझनेस करतात त्याला पार्टनरशिप म्हणतात. आणि फायनल अकाउंट तर तुम्ही 11वीमध्ये पण पाहिलेलं आहे. फायनल अकाउंट लास्टचा चॅप्टर आहे, लास्टचा 11वीला फायनल अकाउंट म्हणून. ते आता फायनल अकाउंटमध्ये आपल्याला काय काय पाहिजे ते बघू. आधी आपण पहिलं काय येतं, ट्रेडिंग अकाउंट येतं. ट्रेडिंग अकाउंटला आपण फॅक्टरी अकाउंट म्हणतो. काय म्हणतो, फॅक्टरी अकाउंट. किंवा ह्याला दुसरं एक नाव आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण आहे, लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंटला फॅक्टरी अकाउंट, मॅन्युफॅक्चरिंग युनिट ते पण म्हणू शकतो आपण. 2 नंबर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती, 2 नंबरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चौथं आहे, आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये. चौथं पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट कॅपिटल. काय म्हणतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट जर आलं तर करंट अकाउंट पण तुम्ही करंट कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट हे तुम्ही बनवू शकता. पुन्हा नंतर चौथं आहे, तिसरं आहे. आता चौथं आहे बॅलन्स शीट. बघा, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्याआधी आता आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय काय येतं ते पाहूत आपण. म्हणजे इन्कम किती आहे आणि एक्सपेन्सेस काय काय असतात ते बघू. आता ट्रेडिंग अकाउंटचे 2 साईड असतात, एक लेफ्ट हँड साईड, एक राईट हँड साईड. ते बनवण्यासाठी लेफ्ट हँड साईडला डेबिट म्हणतात आणि राईट हँड साईडला क्रेडिट म्हणतात, लक्षात ठेवा. हे कसं आखायचं, तिथं ट्रेडिंग अकाउंट आखतो मी. लिहून घ्या, इन द बुक्स ऑफ द 2 पार्टनर आहेत. 2 पार्टनर बनले, मिस्टर ए अँड मिस्टर बी. पार्टनरशिप बघतोय आपण. पार्टनरशिप मिस्टर ए आणि मिस्टर बी. फॉर एक्झाम्पलसाठी मिस्टर ए आणि मिस्टर बी घेतले मी. जिथं तुम्हाला ज्या प्रॉब्लेममध्ये नाव दिलेलं असतं ते नाव लिहायचे. मिस्टर एच्या जागी 2 नाव दिले असतात. पहिलं नाव इकडे लिहायचं, दुसरं नाव बीच्या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट. आपण आज ट्रेडिंग अकाउंट पाहूत. ट्रेडिंग अकाउंट. पुन्हा नंतर खाली लिहायचं कंसात फॉर द इयर इंडेड 31 मार्च. आता 31 मार्च मी काय घेतलं, आपलं इंडियन फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिलपासून चालू होते. किती, 1 एप्रिलपासून चालू होतं. आता ही किती आहे, 2024 आहे. किती, 2024. आणि इंड कधी होणार, 31 मार्च. 31 मार्च 2025 ला इंड होणार.
हे इंडियन फायनान्शियल इयर आहेत. आपण म्हणतो बाबा मार्च एंडिंगला बँकिंगचं क्लोज असतं, बँक क्लोज करतात सगळे अकाउंट, त्याच्यासाठी हे मार्च एंडिंगचं आपण ह्या पद्धतीनं इंडियन इयरचं फायनान्शियल इयर आपण मानतो. हे नका लिहू, इथं मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितो 31 मार्च 2024 लिहा, किंवा जे बुकमध्ये दिले ते लिहा, तुम्ही लक्षात ठेवा. इथं नंतर काय, इथं पर्टिक्युलर, इथं हे 2 साईड आहेत. हे 2 साईड कशा बनवायच्या, ह्याला फोल्ड करायचं, कशाला, ह्या पेजला फोल्ड करायचं. असं फोल्ड केल्यानंतर समान होते. समान केल्यानंतर एक तुम्ही स्केल पट्टी घ्या, पट्टीनं रेष मारा, अशी पुन्हा आडव्या रेष 2 घ्या, आणि नंतर ही 2 इथं इनर अमाऊंट म्हणतात, आउटर अमाऊंट म्हणतात. इनर अमाऊंट आणि आउटर अमाऊंट म्हणतात ह्या 2ला. मग ही साईड आहे लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला आपण काय म्हणतो, डेबिट साईड म्हणजे DR म्हणतो, आणि राईट हँड साईडला काय म्हणतो, क्रेडिट साईड. काय म्हणतो, CR, क्रेडिट साईड. लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंट बनवते आपण, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय काय येतं. आता DR साईड म्हणजे तुमचा एक्सपेन्सेस, डेबिट साईड म्हणजे तुमचा एक्सपेन्सेस असतो. लेफ्ट हँड साईडला सगळे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च असतात, आणि तुमचे राईट हँड साईड असते काय, तुमचं इन्कम असतं, म्हणजे तुमचं उत्पन्न काय. उत्पन्न, आता एक प्रोडक्ट बनवला, प्रोडक्टवर तुम्हाला विकावं लागेल, विकल्यानंतर तुम्हाला इन्कम भेटणार आहे. मग ती इन्कम साईड ह्या साईडला येणार, क्रेडिट साईडला येणार. आणि जेवढे बी कंपनीमध्ये तुम्हाला, म्हणजे तुम्ही माल विकत आणलाय, म्हणजे गुड्स विकत आणलेत, म्हणजे परचेस केलेत. परचेस केल्यानंतर त्याला काय काय लागतं, परचेस केल्यानंतर ट्रान्सपोर्टेशन लागतं, पुन्हा नंतर वर्कर लागतात. हे जेवढे एक्सपेन्सेस फॅक्टरीमध्ये, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, फॅक्टरी अकाउंट. फॅक्टरीमध्ये जे एक्सपेन्सेस लागतात ते हे एक्सपेन्सेस डेबिट साईडला येतात, आणि जेवढे इन्कम आहे आपलं तेवढं क्रेडिट साईडला येतं. मग आपण डेबिट साईडला पर्टिक्युलर इथं लिहायचं, पर्टिक्युलर अमाऊंट, कंसात लिहा रुपीज. रुपीजचं चिन्ह असं पण लिहू शकता तुम्ही, किंवा असं पण लिहू शकता, रुपीज. लक्षात ठेवा. अमाऊंट कंसात लिहा रुपीज. इकडे पण पर्टिक्युलर अमाऊंट कंसात घ्या रुपीज. अमाऊंट मी शॉर्टकट लिहिते, इथं पूर्ण लिहिले तर शॉर्टकट लिहिते, बसत नाही म्हणून. रुपीज. हे झाले तुमची आखणी. आखणी कशी करायची ते सांगितलं. आखणीला पेजला फोल्ड करायचं, मध्यभागी तुम्ही स्केलनं रेष वाढायचे, पुन्हा आडव्या रेष 2 वाढायच्या, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर अमाऊंट, ही इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट म्हणतात त्याला. पर्टिक्युलर, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट. पुन्हा आता आपण एक्सपेन्सेस पाहू. एक्सपेन्सेस काय काय येतात ते बघू. लक्षात घ्या. तुम्ही फॅक्टरी चालू करण्यासाठी काहीतरी वस्तू परचेस करता. मग काय येतं, विकत घेणार. मग वरी थोडी जागा सोडून टू परचेस. तर परचेस केलाय तुम्ही फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल, आणि सगळंच रॉ मटेरियल चांगलं राहणार आहे का, नाही. कोणतं रॉ मटेरियल खराब राहणार आहे, कोणतं रॉ मटेरियल डॅमेज होतं. मग काय करणार तुम्ही, परचेस केल्यानंतर तुम्ही रॉ मटेरियल देणार आहे. मग दिल्यानंतर काय होतं, त्याला डॅमेज झालेलं द्यावं लागतं. मग काय होतं, परचेस रिटर्न, आपल्याला परचेस रिटर्न लेस करावं लागतं. जेवढं आपण परचेस केलेलं, विकत घेतलेलं, त्याच्यामध्ये खराब निघालेला माल रिटर्न करतात, त्याला परचेस काय म्हणतात, परचेस रिटर्न. लेस करायचं, लेस. पुन्हा ह्या परचेस रिटर्नलाच नाव आहे रिटर्न इन आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड. काय म्हणताल की बाबा आम्हाला सरांनी सांगितलं नाही की परचेस रिटर्न आहे, पण रिटर्न आउटवर्ड आलं, हे शब्द कुठं जातो हे आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळं काय करायचं, रिटर्न आउटवर्ड पण शब्द आला तर परचेसमधून लेस करायचं. आणि जसं अमाऊंट आहे, हे अमाऊंट इथं लिहून टाकायची. ह्याची वजाबाकी केल्यानंतर अमाऊंट इथं लिहून टाकायची पूर्ण आउटरला. इनरची अमाऊंट आउटरला लिहून टाकायची वजाबाकी केल्यानंतर. नंतर काय होणार, तर तुम्ही फॅक्टरी चालू केली,
तुमच्यापाशी अगोदरच रॉ मटेरियल राहणार आहे का तुम्ही सगळंच विकत घेऊन येणार आहे का नाही, मग त्याला काय म्हणतात टू ओपनिंग स्टॉक. त्याला काय म्हणतात टू ओपनिंग स्टॉक. काही ना काही माल राहणार आहे, त्याच्याशिवाय तुम्ही फॅक्टरी चालू करत नाही का सगळंच परचेस नाही करू शकत. टू ओपनिंग स्टॉक अगोदरच माल असलेला गुड्स. पुन्हा नंतर काय तुम्हाला लागणार आहे बघा, वर्कर लागणार काम करायला, त्याला काय म्हणतात टू वेजेस. वर्कर लागणार आहेत त्याला काय म्हणतात टू वेजेस. वर्करला वेजेस म्हणतात. पुन्हा टू वेजेस अँड सॅलरी. ही टेम्पररी वर्कर आहेत. वेजेस म्हणजे टेम्पररी म्हणजे तुम्ही कामावर घेतलेले असेच कामगार लोक. आणि वेजेस अँड सॅलरी म्हणजे परमनंट आहेत, एक्स्ट्रा काम बी करतात आणि सॅलरीचं पण काम करतात. टू वेजेस लक्षात ठेवा. पुन्हा टू, आता तुम्हाला कामगार बाहेर, आता फॅक्टरी आहे, फॅक्टरीमधून दुरून काम करेल, दुरून माल घेऊन यायचे, त्या वर्करला काय म्हणता तुम्ही, तो वर्कर कॅरी करून घेऊन येतो, त्याला काय म्हणतात कॅरेज. त्याला म्हणतात कॅरेज. दूरवरून काम उचलून घेऊन येणाऱ्याला, कॅरी करून घेऊन येणाऱ्याला कॅरेज म्हणतात. आणि तो आतमध्ये घेऊन येतो फॅक्टरीमध्ये, त्याला काय म्हणतात कॅरेज इनवर्ड. आता तुम्ही राहताय, तुमची फॅक्टरी आहे पुण्याला आणि तुम्ही माल घेऊन आलाय, परचेस केलाय तुम्ही माल कंपनीसाठी मुंबईला. मग तुम्हाला काय लागणार, ट्रान्सपोर्टेशन लागणार. त्याला काय म्हणतात फॅक्टरीमध्ये फ्राईट म्हणतात. काय म्हणतात फ्राईट, FRIGHT, फ्राईट्स म्हणतात. आता ही माल घेऊन येते, तुम्हाला येते वेळेस तुम्हाला टोल नाका लागतो किंवा चेक नाका लागतो, तुम्ही त्याला टोल देणार आहे, त्याला काय म्हणतात टू ऑक्टोरियल ड्युटी. काय म्हणतात त्याला टू ऑक्टोरियल ड्युटी. तुम्ही हीच माल अजून माल परचेस केला तुम्ही बाहेर देशात, मग तुम्ही विमानाने माल घेऊन येता, विमानाने माल घेऊन आलाय, तुम्हाला काय विमानाने माल घेऊन आल्यानंतर तुम्हाला काय लागणार, इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी. पुन्हा तुम्ही माल परचेस केलाय आणि माल घेऊन येत आहेत झांजाने, बरोबर आहे, त्याला काय म्हणतात कस्टम ड्युटी किंवा डॉक चार्जेस. कस्टम ड्युटी किंवा त्याला डॉक चार्जेस म्हणतात. डॉक चार्जेस. पुन्हा नंतर तुमच्या कंपनीत वर्कर प्रोडक्ट बनवतो, त्याला काय म्हणतात प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस. पुन्हा नंतर ही वर्कर काम करतात, पण काम सगळेच करतात का चांगलं नाही, मग त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही काय करणार, एक मॅनेजर हायर करणार. कंपनीचा मालकच लक्ष ठेवणार आहे का हा वर्कर काम करतो, पुन्हा ही बाहेर आलेला परचेस केलेला माल तोच मालक पाहतो का नाही, मग त्याच्यासाठी एक अकाउंटंट बघणार, मग एक मॅनेजर बघणार. त्यालाच काय म्हणतात टू वर्क मॅनेजर सॅलरी. नंतर काय लागणार तुम्हाला परचेस केल्यानंतर, तुमची स्वतःची फॅक्टरी नाही आहे, तुम्ही रेंटवर घेतली चालवण्यासाठी, मग त्याचे रेंट देणार. मग काय होणार फॅक्टरी रेंट.
मग ही फॅक्टरी चालवताना तुम्हाला लाईटची गरज लागणार, लाईट तर लागणार फॅक्टरीसाठी. मग काय फॅक्टरी हिटिंग अँड लाईटनिंग म्हणतात. इलेक्ट्रिसिटी बिलाला फॅक्टरीमध्ये हिटिंग अँड लाईटनिंग म्हणतात. काय म्हणतात? लाईटनिंग इलेक्ट्रिसिटी बिलाला. आणि फ्लाईटला ट्रान्सपोर्टेशन म्हणतात, लक्षात ठेवा. आणि हिटिंग अँड लाईटनिंगला फॅक्टरीमध्ये शब्द आहे, फॅक्टरीमध्ये शब्द आहे हिटिंग अँड लाईटनिंग, असा शब्द आहे इलेक्ट्रिसिटी बिल. तुम्ही एवढी मोठी कंपनी चालवताय, मग कंपनी चालवताय त्याच्यासाठी इन्शुरन्स, जर तुमचा काही काळानं फॅक्टरी जळाली तर तुम्हाला तेवढा लॉस सहन होतो का? नाही. मग ती लॉस सहन करण्यासाठी आपल्याला इन्शुरन्ससाठी पैसे तर भरावे लागेल, प्रीमियम टू फॅक्टरी इन्शुरन्स. पुन्हा नंतर हे स्टार आहेत ना, स्टार काय म्हणतात? हे अमाऊंट आहे, लक्षात ठेवा. आता हे सरांनी स्टार 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 केले, त्याला काय म्हणतात आम्हाला माहीतच नाही. हे असते अमाऊंट. इन्शुरन्स म्हणजे प्रीमियम भरलेले आहे, तुमचा खर्च आहे, इन्शुरन्ससाठी पैसे भरलेले आहेत, इन्शुरन्स काढले का फॅक्टरीवर, म्हणजे अमाऊंट किती लागते ती. टू काही कंपन्या असतात बघा, म्हणजे काही फॅक्टरी असतात, त्यांच्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी लागते. ते पुन्हा काही कंपन्याला लाईट गेल्यानंतर 24 तास लाईट नसते, त्याच्यासाठी फ्यूल लागतो, पेट्रोल डिझेल हे लागतं. पुन्हा नंतर काही कंपन्यामध्ये आता काय हे आपलं लोखंड वितळायचं, लोखंडाची कंपनी आहे, लोखंड वितळून तुम्ही लोखंडावरतून प्रोडक्ट तयार करताय. मग ते करण्यासाठी तुम्हाला काही कंपन्या कोळसा लागेल, कोळसा पण यूज करतात. मग काय कोल गॅस काही कंपन्या यूज करतात, गॅसची पण कंपनी असते, गॅस यूज करतात. कोल, गॅस, फ्यूल आणि वॉटर तर हार त्या फॅक्टरीला लागणार आहे. आणि पुन्हा ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये छोटे मोठे खर्च असतात. फॅक्टरीमध्ये काय असतात? छोटे मोठे खर्च असतात. मग त्याला काय म्हणतात? फॅक्टरी एक्सपेन्सेस. तुम्ही एक प्रोडक्ट तयार केले, पेन तयार केले, ह्या पेन प्रोडक्ट रजिस्टर करावं लागतं गव्हर्नमेंटला, रजिस्टर करावं लागतं. मग त्या रजिस्ट्रीला काय म्हणतात? टू रॉयल्टीज. काय म्हणतात? रॉयल्टीज. हे तुमचे झाले डेबिट साईड, म्हणजे एक्सपेन्सेस. तुमच्या फॅक्टरीमध्ये किती एक्सपेन्सेस आहे ते. ओपनिंग स्टॉक अगोदरच असतो. परचेस म्हणजे माल विकत घेतला. वेजेस म्हणजे वर्कर, कामगार लोक. काही कामगार लोक असतात, काही परमनंट असतात त्याला, आणि ते परमनंट लोक ओव्हर टाईम पण करतात, वेजेस अँड सॅलरी. काही लोक असतात कामगार लोक, कॅरी करून घेऊन येणारे मालाला. नंतर टू कॅरेज इनवर्ड, तीच आतमध्ये घेऊन जाणार. फ्लाईट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन लागणार. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तुम्ही बसने किंवा वाहनाने किंवा टेम्पो आहे, ट्रक आहे, त्यांनी ट्रान्सपोर्टेशन घेऊन आला आहे. त्याच्यावरती तुम्हाला टोल नाका किंवा चेक नाका लागतो, त्याच्यावर ड्युटी लागणार त्याच्यावर. मग तुम्ही काही सामान घेऊन येत आहे परदेशातून विकत, त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लागणार. काही सामान तुम्ही विकत घेऊन येत आहे जहाजाने, त्याच्यावर हे चार्जेस लागणार. कस्टम ड्युटी, डॉक चार्जेस, हे 2 चार्जेस जहाजाने घेऊन आलेले. नंतर जो कामगार प्रोडक्ट तयार करतो त्याला प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतात. आणि हे जर मॅनेज करण्यासाठी तुम्हाला एक माणूस लागतो, त्याला काय म्हणतात? वर्क मॅनेजर. सॅलरी द्यावं लागते त्या मॅनेजरला. पुन्हा नंतर रेंट द्यावा लागतं फॅक्टरीचा. पुन्हा इलेक्ट्रिसिटी बिल द्यावं लागतं, हिटिंग अँड लाईटनिंग. पुन्हा टू फॅक्टरी इन्शुरन्स काढावं लागेल. पुन्हा कोल, गॅस, फ्यूल, वॉटर लागतं. पुन्हा फॅक्टरी एक्सपेन्सेस, छोटे मोठे खर्च लागतात. आणि पुन्हा जर ही प्रोडक्ट तयार केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्टर करावा लागतो गव्हर्नमेंटला, त्याला म्हणतात रॉयल्टीज. नंतर आता ही झाली डेबिट साईड. नंतर क्रेडिट साईडला काय येणार?
तुम्ही हे प्रोडक्ट तयार केले, तुम्हाला विकावं लागेल, त्याला काय म्हणतात विकण्याला, बाय सेल्स. आणि तुम्ही सेल केलाय, तुमचं प्रोडक्ट 100% बरोबर राहणार आहे का, नाही खराब राहणार आहे, डॅमेज होतो. आता तुम्ही तुमची कंपनी जीन्स बनवण्याची, जीन्स तुम्ही 100 जीन्स बनवले कंपनीनं आणि 100 जीन्स विकल्यानंतर काही जीन्स फाटलेले असतात, काही जीन्स डॅमेज असतात, आतमध्ये कुठं खराब झालेले असतात, कोणत्या जीन्सला स्लाई बसलेली नसती. मग तो विकत घेणारा त्याचा लॉसच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रिटर्न आणून देतो. मग त्याला काय म्हणतात सेल्स रिटर्न. लेस करावं लागेल तुम्हाला. सेल्स रिटर्नला एक नाव आहे रिटर्न इनवर्ड. हे लेस करावं लागेल. लेस करून तुमची अमाऊंट आउटरला लिहून टाकावं लागेल. आता तुम्ही एक प्रोडक्ट तयार केले. तुम्ही प्रोडक्ट तयार केल्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट करणार आहे, मार्केटिंग करणार आहे. मार्केटिंग केल्यानंतर तुम्ही काय करणार, हर तर फ्री सॅम्पल वाटणार. त्याला काय म्हणतात गुड्स डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे तुमचा माल चाला आहे, त्याच्यामुळे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ॲज फ्री सॅम्पल म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही वाटणार आहे. मग ॲडव्हर्टाइजमेंट करते वेळेस तुम्हाला फ्रीमध्ये वाटणार आहे. मग माल चाल आहे तुमच्या फॅक्टरीमधून, बरोबर आहे. ॲडव्हर्टाइजमेंट होते, त्याच्यामुळे तुमचं इन्कम जास्त होणार ॲडव्हर्टाइजमेंटमुळे. पुन्हा नंतर बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. तुमच्या कंपनीमध्ये आग लागली, मग माल तुमचा जळाला आहे. जळाल्यानंतर माल राहणार आहे का, नाही. त्याला काय म्हणतात गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. किंवा चोरी गेलाय, चोरीला जाऊ शकतो, चोरीला पण. त्याला काय म्हणतात थिफ्ट. पुन्हा बाय गुड्स विथड्रॉल फॉर पर्सनल यूज. आता ए आणि बी कंपनी आहे त्यांची, कोणती आईस्क्रीमची किंवा बिस्किट बनवायची किंवा चॉकलेट बनवायची. तो काय करणार, स्वतःसाठी घेऊन जाणार का नाही. ती पर्सनल यूज साठी माल तर कमी होणार आहे फॅक्टरीमधला, बरोबर आहे. त्याला काय म्हणतात गुड्स विथड्रॉल फॉर पर्सनल यूज. गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. स्पेलिंग मिस्टेक असली तर तुम्ही हे करून घ्या. पुन्हा नंतर जेवढा तुम्ही सेल केला त्याच्यानंतर उरलेल्या मालाला काय म्हणतात, शिल्लक असलेल्या मालाला बाय क्लोजिंग स्टॉक. मी ह्याला रेड पेननी, हे इम्पॉर्टंट आहे, हे ॲडजस्टमेंटमध्ये येतं सहसा जास्त करून. मी हे याला गोल करतो रेड पेननी. मला रेड पेननी लिहायला पाहिजे होतं, पण मी रेड पेननी लिहिलं नाही, त्याला गोल. तर तुम्ही हे क्लोज करताय, हे अकाउंट क्लोज केलं तुम्ही. तुमचं इन्कम जास्त राहणार आहे का एक्सपेन्सेस जास्त राहणार आहेत. कधी पण फॅक्टरीचे इन्कम जास्त राहतं. इन्कम जास्त असते वेळेस खाली 2 लाईन मारायच्या. किती खाली 2 लाईन मारायच्या खालच्या साईडला, आणि एक वरी लाईन मारायची. तर 1 लाख रुपये इन्कम आहे तुमचं, लाख रुपये इन्कम आहे तुमचं. असंच इकडे पण मारायचे 2 लाईन खालच्या साईडला. इथं पण 1 लाख रुपये इन्कम आहे. आणि तुमचा एक्सपेन्सेस आहे 80,000. काय एक्सपेन्सेस आहे पूर्ण टोटल एक्सपेन्सेस आहे 80,000 रुपयाचा. काय टोटल एक्सपेन्सेस आहे 80,000 रुपयाचा. मग 1 लाखामधून 80,000 गेले, किती राहतात 20,000 रुपये. ह्या 20,000ला आपण काय म्हणतो, टू ग्रॉस प्रॉफिट. टू
ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. काय म्हणतो? टू ग्रॉस प्रॉफिट CD. आता तुमचं इन्कम आहे 80,000 रुपये आणि तुमचा एक्सपेन्सेस, तुमचं इन्कम आहे 80,000 रुपये आणि तुमचा एक्सपेन्सेस आहे 1,00,000 रुपये. लक्षात ठेवा, 1,00,000 रुपये. मग तुमचा लॉस आहे का? लॉस आहे. इन्कम आहे 80 आणि लाख रुपये एक्सपेन्सेस आहेत. मग किती होणार? 20,000चा लॉस होणार. ह्याला काय म्हणतो आपण? 20,000च्या लॉसला बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. अशा प्रकारे आपलं हे ट्रेडिंग अकाउंट झालेलं आहे. लक्षात येतं का? अशा प्रकारे आपलं हे ट्रेडिंग अकाउंट झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय पाहू? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मी असं आखून घेतलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्ही पण आखून घ्या. ह्याच्यामध्ये कसं लिहायचं? असंच लिहायचं, फॉर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहा फॉर द इयर इंडेड 31 मार्च 2024 का तुम्ही जी प्रॉब्लेममध्ये आहे ते प्रॉब्लेममधलं तुम्ही इयर घ्या, त्याच्यामुळं तुम्हाला समजून जाईल. आता ह्याचे पण दोन साईड आहेत, एक लेफ्ट हँड साईड आणि एक राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला आपण डेबिट साईड म्हणतो, म्हणजे एक्सपेन्सेस असतात, आणि क्रेडिट साईडला आपण इन्कम म्हणतो, म्हणजे लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला क्रेडिट साईड म्हणतो. ह्या पर्टिक्युलर अमाऊंट कंसात रुपीजचं चिन्ह टाका. इथं पण पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. आता आपण डेबिट साईड पाहू. एक्सपेन्सेस काय असतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय? ऑफिस अकाउंट. हे ऑफिस अकाउंट आहे, लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे फॅक्टरी अकाउंट, म्हणजे फॅक्टरीमध्ये जे जे काम करतात फॅक्टरीमध्ये आतमध्ये. पुन्हा कंपनीचं ऑफिस अकाउंट असतं, लक्षात ठेवा. ऑफिस असतं का कंपनीला? असतं ना. ऑफिसमधले कामं फॅक्टरीमध्ये नाही करत आणि फॅक्टरीमधले कामं ऑफिसमध्ये करतात. तर पहिल्या सुरूला काय? सॅलरी. वर्कर आहेत त्यांची सॅलरी द्यावं लागतो. टू सॅलरी आहे ती. ॲडजस्टमेंट नंतर पाहतो आपण, नंतर हे झाल्यानंतर ॲडजस्टमेंट आहे पुन्हा नंतर. बॅलन्स शीट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नंतर पार्टनर्स कॅपिटल आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या नंतर बॅलन्स शीट. आता 2 नंबरचं पाहतोय आपण. पार्टनर्स फायनल अकाउंटसाठी काय लागतं? ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा बॅलन्स शीट, हे 4 लागतात. त्याच्यातलं 4 मधलं दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ऑफिस अकाउंट म्हणतात त्याला. पुन्हा नंतर काय? सॅलरी अँड वेजेस. इथं काय आहे? वेजेस अँड सॅलरी होतं. इथं काय आहे? सॅलरी अँड वेजेस. ओके. पुन्हा इथं कॅरेज होतं, कॅरेज आउटवर्ड होतं. इथं काय होणार? कॅरेज इनवर्ड होतं इकडं ट्रेडिंग अकाउंटला. इथं त्याच्या उलट काय होणार? कॅरेज आउटवर्ड. ओके. पुन्हा नंतर काय? प्रोडक्टिव्ह वेजेस आहेत. इथं काय होणार? अनप्रोडक्टिव्ह वेजेस.
तिथं फॅक्टरी रेंट होतं, इथं काय येणार ऑफिस रेंट. नुसतं रेंट पण येतं, तिथं काय वासं रेंट पण नाव येतं, काय रेंट पण नाव आलं तर तुम्ही रेंट लिहा. पुन्हा नंतर काय येणार, पुन्हा रेंट अँड टॅक्सेस. रेट अँड टॅक्सेस. तिथं फॅक्टरी इन्शुरन्स होतं, इथं ऑफिस इन्शुरन्स. नुसतं इन्शुरन्स पण आलं तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. ऑफिस इन्शुरन्स पण आलं तर काय, नुसतं इन्शुरन्स. कारण आम्हाला नुसतं इन्शुरन्स आलं तर आम्हाला माहीत नाही, फक्त फॅक्टरी आणि ऑफिस इन्शुरन्स माहिती आहे, त्यामुळं आम्हाला सांगितले नाही सरांनी असं म्हणू नका. नुसतं इन्शुरन्स पण आलं तर तुम्ही लिहून घ्या. पुन्हा इलेक्ट्रिसिटी चार्जेस. तिथं काय होतं, इलेक्ट्रिसिटी चार्जेसला काय होतं आपण हिटिंग अँड लाईटनिंग म्हणतो ट्रेडिंग अकाउंटला. इथं काय इलेक्ट्रिसिटी चार्जेस. सन्ड्री मिसलिनियस एक्सपेन्सेस म्हणजे छोटे मोठे खर्च. सन्ड्री मिसलिनियस एक्सपेन्सेस. पुन्हा 2 ॲडव्हर्टाइजमेंट करावं लागतं तुम्हाला. पुन्हा बॅड डेब्ट्स लिहून घ्या. याचा अर्थ मी नंतर सांगतो, ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना त्यावेळेस सांगतो बॅड डेब्ट्स म्हणजे काय. आता ह्याच्यासाठी सेपरेट एक छोटासा व्हिडिओ बनवतो बॅड डेब्ट्ससाठी. बॅड डेब्ट्स टू कमिशन, टू डिस्काउंट, पुन्हा 2 ऑडिट फीस, बघा हे ऑडिट फीस कशाला देतो आपण, CA लोकांना देतो. CA असतात कंपनीमध्ये, CA लोक असतात. तुमचं इन्कम आहे का लॉस आहे का काढून देतात. त्याने काय करतात, ऑडिट करतात CA लोक येऊन. मगच तुम्हाला कळतं की बाबा माझी कंपनी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये. मग त्यांना फी द्यावं लागेल, त्यांना चार्जेस द्यावं लागतील काहीतरी. पुन्हा 2 लीगल चार्जेस. तर लीगल चार्जेस कशासाठी लागतात, वकील लावावा लागेल. तुमच्या कंपनीवर कोणीतरी केस ठोकल्यानंतर तुम्हाला वकील लावावा लागेल, मग त्याच्यासाठी लीगल चार्जेस तर द्यावे लागतील. 2 ट्रेड एक्सपेन्सेस. पुन्हा 2 बँक चार्जेस. आता बँक चार्जेस म्हणजे काय लक्षात ठेवून घ्या. तुमच्या अकाउंटला बँक कोणाला तर तुम्ही चेक दिलाय, चेक दिल्यानंतर बँकेत पैसेच नाही आहेत तुमच्या, चेक तर दिलाय तुम्ही. मग बँक काय करणार, तो माणूस ठेवणार पैसे, बँक तर बँकमध्ये टाकणार. मग चेक हे डिसओनर होणार, त्याला काय चार्जेस लागणार, मग त्याला बँक चार्जेस लागतात. नंतर 2 इंटरेस्ट ऑन बँक लोन.
तुम्ही बँकेकडून लोन घेतलं आहे बिझनेस चालू करण्यासाठी, मग काय करणार, त्याला इंटरेस्ट लागणार, त्याला काय म्हणतात, टू इंटरेस्ट ऑन बँक लोन, टू इंटरेस्ट ऑन बँक लोन. तुमच्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये टेलिफोन आहे, मोबाईल आहेत, टेलिफोन आहेत, मग ऑफिसवाले काय करतात, काय होतात, टेलिफोन चार्जेस टेलिफोनानंतर काय, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, काय म्हणतो त्याला, तुमच्या ऑफिसमध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरी लागणार, प्रिंटर लागणार असं आहे. स्टेशनरी म्हणजे बुक लागल, पेन लागल, फॉर एक्झाम्पल स्टेशनरी लागलच. लिहा अँड स्टेशनरी. ओके. पुन्हा लागल तुम्हाला, आता ऑफिससाठी तुम्हाला बाहेर जावं लागतं, बाहेर म्हणजे बाहेर सिटीमध्ये, बाहेर देशात, त्याला काय म्हणतात, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस, कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस. हे इथं लिहू नका, मला जागा नाही त्याच्यामुळे मी लिहितो इथं, लक्षात ठेवा. हे इनर आउटर आहे, याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट असल्या तर मग त्याला हे करायचं असतं. नंतर लिहा लास्टला टू डिप्रिशिएशन. डिप्रिसिएशन कंसातल्या फिक्स्ड ॲसेट्स, फिक्स्ड ॲसेट्स हे डिप्रिशिएशन मी नंतर सांगतो. बॅड डेप्स आणि डिप्रिशिएशन हे ज्यावेळेस मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की बाबा हा आता सांगून तुमच्या लक्षात राहणार नाही. बॅड डेप्स आणि बॅड डेप्स कुठे गेलं, बॅड डेप्स आणि ही डिप्रिशिएशन मी ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस तुम्हाला ह्याची सगळी व्यवस्थित सांगतो. आता जर सांगितलं तुमच्या लक्षात राहणार नाही आणि हा व्हिडिओ मोठा होईल, हे दोन सांगायच्या नादामध्ये. हे झाले तुमचे एक्सपेन्सेस म्हणजे डेबिट साईड झाली. आता क्रेडिट साईड बघू काय काय येतात, लक्षात घ्या. अजून एक राहिलं, सॉरी, वरती राहतं टू, सगळ्यात वरती टू ग्रॉस लॉस, सगळ्यात वर बीडी, टू ग्रॉस लॉस, बीडी येतो. लॉस झालेला, ट्रेडिंग अकाउंटला लॉस झालेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. आणि जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिटला येतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट झालं तर क्रेडिटला जातो. लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटचं. मग बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, लक्षात ठेवा, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. समजलं. कमिशन रिसिव्ड, भेटले तुम्हाला कमिशन, रिसिव्ड. पुन्हा नंतर काय, बाय इंटरेस्ट रिसिव्ड, तुमचे पैसे बँकेत आहेत भरपूर करोडो रुपयांनी, बँक काय देणार, इंटरेस्ट. मग तुम्हाला भेटला का नाही, भेटला. कमिशन पण असंच आहे. मग एक प्रोडक्ट तुम्ही विकताय, आता एक प्रोडक्ट विकताय त्याच्यामध्ये कमिशन घेतात लोक, भेटतं ते प्रोडक्ट विकल्यानंतर. मग तुमचं इन्कम आहे, इन्कम कुठे येणार, क्रेडिट साईडला. बाय डिस्काउंट रिसिव्ड,
काउंट किंवा डिव्हिडंड रिसिव्ड पुन्हा नंतर काय येणार रेंट तुमची कंपनीची प्रॉपर्टी तुमची स्वतःची म्हणजे E&Bची एक बिल्डिंग आहे ती बिल्डिंग भाड्याने दिली भाड्याने दिल्यानंतर तुम्हाला रेंट भेटतं रेंट रिसिव्ड आणि तुमचं एक तुम्ही काय केले तुम्ही ॲसेट्स फिक्स्ड ॲसेट्स विकले सेल केले तुम्हाला काय होणार प्रॉफिट होणार आहे मग त्याला काय म्हणतात प्रॉफिट ऑन सेल्स ऑन ॲसेट्स अशा प्रकारे हे क्रेडिट साईडला येऊ शकतात आता नंतर तुमचं इन्कम जास्त राहणार आहे का एक्सपेन्सेस काही पण होऊ शकतं एक्सपेन्सेस पण जास्त होऊ शकतात इन्कम पण जास्त होऊ शकतात मग ह्याला क्लोज करावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल ह्याला क्लोज करावं लागेल क्लोज करते वेळेस खाली हे साईन आहे ना ह्याला 2 रेषा मारायच्या अशा 2 रेषा मारायच्या खालच्या साईडला इथं पण तसंच मारायचं खालच्या साईडला अशा 2 रेषा मारायच्या आणि इथं असं लिहायचं XYZ तुमचं किती काय इन्कम असणार मी दोन्ही साईडला लिहून टाकलं जेवढा एक्सपेन्सेस आहे तेवढं तुम्ही हे केलं इथं म्हणजे तुमचं इन्कम आहे 80,000 रुपये इथे 80,000 रुपये तुमचं इन्कम आहे मी इथे नाही लिहित खाली लिहिलं आहे इथं लिहायचं इन्कम दोन्ही साईडला लिहायचं आणि तुमचा एक्सपेन्सेस आहे 50,000 रुपये टोटल एक्सपेन्सेस आहे ऑफिस एक्सपेन्सेस 50,000 रुपये मग तुम्ही काय करणार 80 मधून 50 गेले त्याला नाव देतात टू नेट प्रॉफिट काय देतात त्याला नाव देतात टू नेट प्रॉफिट CD समजलं का मग पार्टनर आहेत पार्टनरला काय असतं E&B पार्टनर आहेत मिस्टर ए आणि मिस्टर बी ह्यांचा रेशो असतो काय असतो ह्यांचा रेशो असतो 1:2 2:3 कधी इक्वल म्हणजे 50-50% कधी 30% कुणाला असतो कुणाला 70% असतो कुणाला 60% असतो कुणाला 40% असतो असे ही पार्टनरशिपमध्ये त्यांचे रेशो शेअरिंग म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणतात काय म्हणतात प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे जेवढा प्रॉफिट आला त्याच्यावर शेअर करतात जेवढा रेशो आहे त्या पार्टनरचा तेवढा रेशो शेअर करायचा म्हणजे तुमचा आता 30,000 हे आहे 30,000 नेट प्रॉफिट आहे तुमचा नेट प्रॉफिट मग एकाचा 50% म्हणल्यावर ह्यांना 15,000 रुपये देऊन टाकायचे समजलं तसंच इकडे पण काय होणार बाय नेट लॉस CD तसाच द्यायचा इथं पण तसाच द्यायचा आता इथं तुमची एक्सपेन्सेस आहेत किती 80 घेतलं 80,000 रुपये आणि इन्कम तुमचं 50,000 रुपये मग 30,000 रुपयाचं तुमचं काय होणार इथं लॉस होणार लॉस असंच द्यायचं मग नेट बाय नेट लॉस मग शेअरिंग असतो मिस्टर ए आणि मिस्टर बीला 50-50% म्हणजे 50% म्हणजे 1:1 रेशो 1:1 म्हणजे 50-50% म्हणजे 15,000 रुपये याला आणि 15,000 रुपये याला लॉस झाला तर त्याला म्हणतात बाय नेट लॉस आता आपण 2 पाहिले ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अजून 2 राहिलेत काय राहिलेत करंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट हे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण हे करून घेऊ तुम्हाला जर हे ट्रेडिंग अकाउंटचं तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली स्क्रीनशॉट काढून घ्या मी असं ठेवतो आणि व्हिडिओला स्टॉप करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची पण तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या मित्राला पण पाठवायचं असलं तर त्याला शेअर करा आणि त्या मित्राला पण सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा. असे जर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथं व्हिडिओ स्टॉप करतो. धन्यवाद.